राइट साइड पे गया था देखो। ओ नागराव गेला तुम्ही? इग्नोर नाही। घरामध्ये कशा प्रकारे हा जिम्मस्तात साप उषादे गुप्तेचे जे मुख्याध्यापक आहेत मादार सर त्यांच्या बाहेर साप होता हा सापडला नव्हता। हा दुसरा असं सांगता येत नाही, पण कशा प्रकारे आतमध्ये साप येऊ शकतात आणि त्यांनी बघितले हे महत्त्वाचं लक्षात येणे। नाग साप आहे, तुम्ही बघितला नाही आत आला तो? त्यांचे चिरंजीव काय तुम्ही? नहीं सर कौन? मैं उनका रिलेटिव हूँ। रिलेटिव आपके? अच्छा अच्छा अच्छा, हाँ। और आपने देखा, अच्छा हुआ। और त्यांनी ओळखलं पण त्याला, ते कन्नडमध्ये नाग म्हणून सांगतायत। आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथं साप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात। खरं तर हिवाळी जो सीझन चालू आहे त्याच्यामध्ये घोणस आणि वेरुळा हे साप जास्त बाहेर पडतात। नाग आणि धामांचं प्रमाण कमी असतंय, पण तरीही काही साप असे येऊ शकतात आणि फरशीवरती पण येऊ शकतात। लक्षात घ्या, सापाला फरशीवरती सरपडता येत नाही किंवा पायऱ्या चढणार नाही असं काही लोकांना वाटत असतंय, पण साप थोडं कमी चालतील पण ते सरपटू शकतात आणि येऊ शकतात। साधारण 2 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे। त्यांनी बघितले, महत्त्वाचे आहे म्हणजे बाहेर असताना त्यांचे मिसेस जे आहेत खूप घाबरल्या होत्या। मागच्या वेळेला मी साप सापडला नव्हता या ठिकाणी,